मित्रांनो, आपण आलो होतो ठाण्याला आणि ठाण्याला ना एक विशेष कॅफे आहे आणि एकदम फंटास्टिक आहे बोलतात. जस्ट मी त्यांना शोधत आलोय. खूप रिव्ह्यूज चांगले आहेत त्याचे, गुगल रिव्ह्यूज पण चांगले आहेत. सो जस्ट बघूया. कॅफे डिझायर म्हणून नाव आहे. अरे हा, सापडला कॅफे डिझायर. सो पण चला आपण कॅफे डिझायरला भेट देऊया. सो मित्र, आपल्याला मेन्यू कार्ड दाखव. काय काय मेन्यू आहे तुझ्याकडे? ओके, तर एक पिझ्झा, एक तुझं कॉम्बो म्हणून ऑप्शन्स आहेत मी बघतोय. मला थोडं जर अट्रॅक्टिव्ह वाटलं ते, मग मला पिझ्झा कॉम्बो वालच हे कर, सर्व कर. थोडं मोजिटो वगैरे आहे, चांगलं म्हणजे क्वालिटी तुझी चांगली वाटते. सो बेस्ट दिसतंय मला. कॉम्बो वाला प्रिफर कर. बाकीचे पण मेन्यूज तोपर्यंत मी मीनवाईल चेक करतो. तू कॉम्बो वाला प्रिफर कर. तर मित्रांनो, आपण कॅफे डिझायर मध्ये आलेलो आहोत. हे आपल्या ठाणा स्टेशन पासून अगदी 2 मिनिटावर आहे. आणि 2 मिनिटावर मी असं का म्हणतो की बाय रोडच्या साईडला आहे. म्हणजे उद्या आपण इथे आलो आणि आवर्जून आपल्याला जर टेस्ट ऑफ फूड क्वालिटी बघायची असेल तर कॅफे डिझायरला नक्की भेट द्या. आणि जास्त जवळ आहे, कारण का बोलतो, लहान मुलांचे खाऊच असते की फ्रेंच फ्राईज खाणं. यांचे जास्त करून फ्रेंच फ्राईजला खूप टेस्ट आहे. व्हेरियस ऑफ मेन्यू आहे. आणि असंच नाही की व्हेजच मिळेल, इथे नॉनव्हेज पण अवेलेबल आहे. चिकन मेन्यू बर्गर आहे किंवा चिकन तंदुरी आहे, क्लासिक चिकन आहे. आणि वैशिष्ट्य म्हणजे या कॅफेमध्ये कॉम्बो ऑफर आहे. मी वेगळ्या कोणत्या कॅफेमध्ये असे कॉम्बो ऑफर पाहिले नाही. या कॅफेमध्ये मला कॉम्बो ऑफर बघायला मिळाली. जस्ट त्याच्यावर मोजिटो आहे किंवा मोमोस आहे. मोमोस आता जास्त प्रिफर होतात. बरेचसे सँडविचेस आहे, ग्रिल सँडविच आहे, गार्लिक ब्रेड आहे, मॅगी आहे, बरंचसे मोजिटो व्हेरियस टाइप्स आहेत, शेक्स आहे. पण फक्त इथे आणि मोजिटो आणि हेच नाही, इथे शेक्स पण आहे. आईस्क्रीम चॉकलेट शेक आहे, ओरिओ. इथे मला थोडं जरा वेगळं बघायला. किटकॅट आहे, हॉट कॉफी आहे, नॅचोस आहे. आणि हा डेझर्ट हा एक वेगळा मेन्यू. मी सिझलिंग ब्राउनी, तुम्ही बघितलं असेल तर मी तुम्हाला दाखवेल की सिझलिंग ब्राउनी म्हणजे त्याला काय म्हणतात. खूप वेगळं आणि ऑथेंटिक आहे. आणि वैशिष्ट्य असं की हे एक मराठी मुलाचं कॅफे आहे. आपल्या ठाण्यामध्ये मराठी मुलांनी जे सुरू केलेलं कॅफे आहे ते खूप आवर्जून लोकांनी यायला पाहिजे, त्यांना प्रोत्साहन दिलं पाहिजे. काहीतरी तो स्वतःहून सुरू करतो हे खूप वैशिष्ट्य आहे. आता इथे ठाण्यामध्ये नावाजलेलं आणि गेल्या 1.5 ते 2 वर्षापासून सुरू आहे ते आपलं कॅफे डिझायर. त्यांची सेकंड पार्ट आहे ते फूड कोस्टा म्हणून. आपण त्याचाही ब्लॉग बघणार आहोत सेकंड पार्टमध्ये. तोपर्यंत त्याला दादा काय देतो मेन्यू आपण जे सांगितले ते आपण थोडं जरा खाण्याची टेस्ट घेऊया. आणि हे म्हणजे सगळं फूड क्वालिटी आहे ना, नंबर 1 आहे. मी एक सांगू शकतो, फूड क्वालिटी नंबर 1 आहे. त्यांचे तेलांचे प्रकार, जे शिजवण्याचा प्रकार, आणि भाज्या ताज्या आहेत. पिझ्झा म्हटलं, सँडविच म्हटलं, इथे फ्रेश माल आहे असं बघायला बोलू शकतो. आणि मी स्वतः बघितलेलं, स्वतः टेस्ट पण घेतली. मला आवर्जून सगळ्या व्ह्युअर्सना सांगतो तुम्ही इथे या आणि या
कॅफेला एकदा भेट द्या, त्याची टेस्ट घ्या, फूड क्वालिटी टेस्ट घ्या, सगळ्यात नंबर 1. आपल्याला मेन्यू काय देतो. तर मित्रांनो, दादाने बघा आपल्याला सगळे व्हेरियस टाइप्स ऑफ मेन्यूज इथे प्रोव्हाइड केले आहेत. त्याला मोमोज म्हणतात, हे व्हेज बर्गर आहे, त्याला फ्रेंच फ्राईज आहे. हे जास्त क्वांटिटीत जातं. आपण कॅफेमध्ये आलो की पहिला आपण असे काही मेन्यू मागतो ना की आपल्याला लवकर भूक लागलेली असते. आणि हा हे व्हेज पिझ्झा, त्याच्यामध्ये इंटिग्रेट्स खूप चांगले चांगले दिसत आहेत. त्यांनी पॅकेट पण प्रोव्हाइड केलेलं आहे हॉट चिलीजचं. ऑर्गॅनिक स्पेच आहे, स्प्रिंकल आहे, टोमॅटो कॅचअप आहे आणि हे आहे मोजिटो. खूप वेगळं एकदम जे डिझाईन केलेलं आहे. आणि हे असं सगळं बघितलं ना तर आपल्याकडे छोटी कंपनी आहे ना अशी एकदम तुटून पडते. आपल्याकडे पण एक छोटी कंपनी आहे, ती म्हणजे ओम. आता ओम आपल्याबरोबर आलाय. ओम ये लवकर. ओमने ह्या मेन्यू एवढं सगळं बघितलं, पप्पा कधी स्टार्ट करायचं. सो आम्ही आता स्टार्ट करतो. तुम्हीही या आणि तुम्ही आलात कॅफे डिझायरला नक्की भेट द्या. अविनाश दादा असतो उभा, त्याचे वडील पण असतात, त्यांची पूर्ण फॅमिली या सगळ्या बिझनेसमध्ये आहे. आणि मला एकच सांगायचं आहे की आपल्या ठाण्यामध्ये एका मराठी मुलांनी जे कॅफे सुरू केलेलं आहे, काहीतरी वेगळ्या ट्रॅकवर उभं राहून त्यांनी जो हा कॅफे उभा केलेला आहे, त्याला सगळ्यांनी भेट द्या आणि असे मेन्यूज आणि फूड क्वालिटी टेस्ट करायला नक्की या. तर आपण भेटू त्यांच्या नेक्स्ट पार्टमध्ये, म्हणजे फूड कोस्टचा. तोपर्यंत आपण कॅफे डिझायरचा थोडा जरा आस्वाद घेऊया. सो भेटू. थँक्यू.